रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2499 पासून सुरुवात करत आहोत. माझे हाती आहे करावे चिंतन, तुम्ही कृपाधन प्रेम द्यावे मागती या भांडवल अळवण, नामाचे जतन दाती अशी बाळक दावोनी आडरगे स्तनी, घालवा जननी कृपे पाना, तैशा परे पुढे तुझी आम्ही असे दावोनी ओरशे देई बेटी, तुका मने करी कासवीचे परी आहे सूत्र दोरी तुझे हाती. देवा तुमचे चिंतन करावे एवढी एकच गोष्ट माझ्या हाती आहे आणि मी ती करीत आहे. मात्र प्रेमाचे दान कृपा करून तुम्ही मला द्या. दात्याला प्रेमाने आळविणे करुणा भाकणे हे मागणाऱ्याचे भांडवल असते. आपल्या थोरपणाचे रक्षण करणे हे दात्याचे कर्तव्य असते. एखादे लहान बाळ धावत येते व आईच्या स्तनाला लागते त्यावेळी आईने त्याला प्रेमपाना पाजला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मी तुझ्या कृपेच्या आशेवर आहे तेव्हा कृपादृष्टी करू मला भेट दे. कासवेप्रमाणे माझ्यावर प्रेमदृष्टी असू द्या, कारण सारे सूत्र दोर तुझ्या हाती आहेत. वाट दावी त्याचे गेले काय, नागवला तो वारिता जाय, ऐशे मागे ठकली किती, सांगता खाती विषगोळा, विचारोनी पाहे त्यास न वजे, जीवे नशे नवे नास, तुका म्हणे जो रुसला जीवा, तयाशी केशवा काय चाले. जो इतरांना मार्गदर्शन करतो वाट दाखवतो त्याचे काय नुकसान होते. तो आडमार्गाने जातो त्याला कष्ट सोसावेच लागतात. अविचाराने गैरमार्गाने गेले त्याची गणतीच नाही. विष खाऊ नका असे सांगूनही ते न ऐकता विष खाणारे कितीतरी आहेत. त्यांना काय सांगावे. जो कोणी विचारपूर्वक निर्णय घेतो त्याचे काही नुकसान होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, केशवा जो स्वतःच्या जीवावर रुसतो प्राणत्याग करतो त्या मूर्खापुढे कोणाचे काय चालणार. अनुभवातून सोंग संपादने नवे करणे सोयिताचे, तैसा नको बोली बाहिरल्या रंगे, सोयीत तेची वेगे करुणी घेई. बहुरूपी रूपे नटला नारायणा, सोंग संपादन जैसा तैसा, कनक जाड म्हणू वंदियेले माता, परी ते अर्था न मिळे माझी. पाषाणाचे नाव ठेविले देव, अनेका तारी भाव परी तो तैसा, तुका मने त्याचा भाव तारी त्यास, हंभावे नास तोची पावे. परमार्थाचा अनुभव अंगी नसताना ब्रह्मवेशाचे सोंग संपादन करून सोयीत साधत नाही. त्याप्रमाणे तू बाह्य वेशाला रंगाला भुलू नको, खरे सोयीत साधून घे. बहुरूपी नारायणाचे रूप घेतो पण तो त्यात एकरूप होत नाही, त्यामुळे तो आहे तसाच राहतो. एखाद्या हलक्या झाडाला सोन्याचे झाड म्हणून वंदन केले तरी त्याला सोन्याचे मोल येत नाही. पाषाणाच्या मूर्तीला देवाचे नाव दिले व त्याची पूजा केली तर त्याची सात्विक श्रद्धा त्याला उद्धरवते, पण तो पाषाण आहे तसाच राहतो. ज्याची त्याची श्रद्धा ज्याला त्याला तारते, जो अहंभावी असतो तो मात्र नाश पावतो. माझा नष्टा माय होय नाही लोभ, आणि अधिक तो क्षोभ आदराचा, धिंगये शरीर अनउपकारण, मानी आभार उपकाराचा. मजवणी नष्ट आहे ऐसा कोण, नावडे मिष्टान बहुमोल, न दिसती माझा पुलेशे गुण, संचित ते कोण जाणे मागे. तुका म्हणे माझे देखोनिया काही, पांडुरंगे पायी राखिले. मी क्रियानिष्ठ आहे, माझ्याजवळ माया लोभ मोह नाही. कोणी आदर केला तरी मला राग येतो, माझ्याकडून कोणावर उपकार केले गेले नाहीत. माझ्यावर उपकार करण्याचे मी आभार सुद्धा मानत नाही, म्हणून माझ्या या शरीराचा धिक्कार असो. मला बहुमोल मिष्टानही आवडत नाही, म्हणजे माझ्यासारख्या मूर्ख कोणी असेल का. मला माझ्यातील आणि इतरातील चांगले गुण दिसत नाही. पूर्वकर्म काय आहे ते हे कोणाला कधी कळते काय. तुकाराम महाराज म्हणतात, मी असा क्रिया नष्ट आहे तरी माझ्यातील कोणत्या गुणामुळे पांडुरंगाने मला आपल्या पायाजवळ ठेवून माझे रक्षण केले आहे. मती विन काय जणू तुझे ध्यान, जेथे पडिले मौन वेद श्रुती, करुणी गोजिरा पुली मती, धरिले चित्ती चरण कमळ, सुखाचे ओतिले पाहे श्रीमुख, तेने हरे बुक तान माझी. रसना गोडावली ओव्या गाता गीत, पावलेशे चित्त समाधान, तुका म्हणे माझी दृष्टीत चरणावरी, पाहुले गोजिरी कुंकुमाची. जेथे श्रुती स्मृती वेद पुराणे उपनिषेधे तुझी स्तुती करण्यास असमर्थ ठरले आहेत, मूक झाले आहेत, तेथे मी बुद्धिहीन तुझ्या रूपाचे काय वर्णन करू. म्हणून माझ्या अल्पमतीनुसार तुझ्या गोजिर रूपाची कल्पना करून तुझे चरण कमल मी हृदयात धरले आहे. मुशीत सुखाच ओतावे असे तुझे श्रीमुख मी तन्मय होऊन पाहतो.
त्यामुळे माझी तहानभूक अर्पून जाते. तुझ्या गुणगानाच्या ओव्याचे गीत गाऊन रसना जीभ गोड झाली आहे. चित्ताला समाधान मिळाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, गोजिऱ्या कुंकुमार्कित पावलावर माझी दृष्टी खिळली आहे. औषधाल्या दिशा मज बिंगुळवाणी जीव लगतेने मज कोणी भय वाटे ते शापदाचे बार नव्हे मज धीर पांडुरंगा अंधकारा पुढे न चलवे वाट लागतील खुंट काठे अंग कला निसंग फाकती मार्ग भीतो नव्हे जाग चालावया लागली चालावया तुका मने वाट दावणी सद्गुरु राहिला शेदुरु पांडुरंगा. संसाराच्या या जंगलात मला सर्व दिशा ओसाडवाने आहे. त्यात मला कोणीही जीवलग असा देवभक्त भेटत नाही. पांडुरंगा, काम क्रोधाती हिंस्र शापदाचे कळप पाहून मला भीती वाटते. धीर राहत नाही. पुढे अंधारात अज्ञानाचे वाट दिसत नाही. पुढे चालवतही नाही. खुंट काटे असे लोकापवाद अंग ओरखडतात. या जंगलात मी एकटा आहे. अनेक मताच्या अनेक वाटा फुटलेल्या आहेत. माझ्या अज्ञानामुळे मला योग्य मार्ग सापडत नाही व भीती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरूंनी नामभक्तीचा मार्ग दाखविला, परंतु पांडुरंग माझा अजून दूरच राहिला आहे. जे केली आळी ते अवघी गेली वाया उरला पंढरीराया श्रम माझा. काय समाधान केले कोणे वेळे कोणे माझे लळे पाळिले. आभासही नाही स्वप्ने दुष्टिता प्रत्यक्ष बोलता काय चिंता. आता पुढे लाज वाटे पांडुरंगा बघतायशे जगा माझी झाले. तुका म्हणे आता नाही भरवसा मोकलीशी ऐसा वाटतोशी. पंढरराया, तुमच्याजवळ जो हट्ट मी केला तो वाया गेला. आजपर्यंत केलेले अन्न भक्तीचे फळ म्हणजे फक्त श्रमच उरले. आजपर्यंत माझे तुम्ही केव्हा समाधान केलेत? माझे कोणते हट्ट तुम्ही पुरविलेस? तुमचे आभास निर्मित पुसटचे दर्शन स्वप्नातही घडले नाही. हे स्पष्ट बोलताना मला भीती वाटत नाही. पांडुरंगा, मी भक्त आहे असे माझे नाव जगात झाले, पण तुझी प्राप्ती झालेली नाही. त्यामुळे स्वतःला भक्त म्हणून घेण्याची लाज वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यावर माझा भरोसा राहिलेला नाही. तू माझा त्याग करशील असे मला वाटते. वाघाला कलभूत दिशे वाघायचा परी नाही दशा वसाता अंगी. बाहेरील रंग निवडी कसोटी संघटने भेटी आप शिकविले जैसे नाचावे माकडे नचले त्यापुढे युक्ती काय. तुका म्हणे करी लटिक्याचा साठा फजित तो खोटा शीघ्र होय. वाघाचे कातडे पांघरून वाघाचे सोंग घेतले तरी त्याच्या अंगी वाघाच्या क्रूरपणाची तसेच शूरपणाची लक्षणे नसतात. वरवर मुलामा दिलेले नाणे कसोटीला लागले तर त्याचा मूळ रंग प्रगट होतो. त्याचप्रमाणे एखाद्याची भेट झाली नंतर दृढ परिचय झाला की खऱ्या स्वभावाचे रंग उघड होतात, अर्थात आपसुकच समजतात. जसे शिकवावे तसे माकड नाचते, त्याच्यापुढे दुसरे कोणतीही युक्ती चालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, खोट्याचा जो साठा करतो त्याची लवकर फजिती होते. शिंदळीचे सोयरे चोराची या दया तो ही जाना तया सवंगी. फुकासाठी भोगी दुःखाचा तो वाटा उभरोनी काटा वाटेवरी. सर्प पोसून या दुधाचाही नाश केले थिता विष अमृताचे. तुका म्हणे त्याशी न करिता दंडन पुढिल्या खंडन नवे दोषा. जे शिंदळीचे वेशेचे सोयरे नातेवाईक असतात त्यांच्या मनात चोराविषयी दयाभाव असतो. ते दोघे एकमेकाचे सोबती आहेत हे जाणावे. इतराच्या वाटेवर काटे पसरून उगीच दुसऱ्याला दुःख देणारे निष्कारण स्वतःच दुःखे भोगतात. सापाला दूध पाजले तर विष होते, म्हणजे आपल्या हाताने आपण सर्पाला पोसून दुधाचा मात्र नाश करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी माणसाला योग्य वेळी शासन केले पाहिजे, नाहीतर पुढच्या पाप कर्मामध्ये खंड पडणार नाही. पाप कर्म होतच राहतील. तेने सुखे माझे निवाले हे अंग विठ्ठल हे जग देखिले. कवतुके करुणा बाकी तसे लाडे आवडी बोबडे बोलूनिया. मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची समूळ गेली. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशव तुझ्या संगे. सर्व जग विठ्ठल स्वरूप आहे असे जाणल्यामुळे मला सुख मिळाले. माझे मन शांत झाले. आता मी प्रेमाने कौतुकाने आणि लाडेक बोबड्या बोलाने देवाजवळ करुणा भाकीत आहे. माझ्या अंतकरणातील दुःखाची अवस्था भेदभावना नष्ट झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, केशवा तुझ्या रंगात रंगून गेल्यामुळे माझ्या जीवाला सुख प्राप्त झाले. विठ्ठला सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटावया. शीन भाग त्याशी सांगीन पुला तो माझा बापुला सर्वदानी. माय माऊलिया बंधू वर्ग जाना बाकी न करून सकळी काशी. संत मंत सिद्ध मानुभाव मुनी जीव भाव जाऊनी सांगीन त्या.
माझे अमायेरी सुका काय ऊन न लगे येणे जाणे तुका म्हणे. विठ्ठला माझा सोयरा आहे, सर्व संतांच्या विसावाचे ते स्थान आहे, म्हणून त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या गावी जाईन. तो माझा बाप आहे, त्याला मी माझी व्यथा सांगेन, माझी अवस्था तो जाणून घेईन. तेथे आई रुक्माई पुंडलिकासारखा बंधुवर्ग आहे, त्या सर्वांची मी करुणा भाकीन. संत महंत सिद्ध पुरुष महानुभावी आणि मुनी तेथे आहेत, त्यांच्याजवळ मी माझ्या मनीचे हितगुज सांगेन. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या माहेरी सुखाला काय कमी आहे. कोणी तेथे गेला की त्याचे जन्म मरणाचे येणे जाणे राहत नाही. ध्यायन तुझे रूप गायन तुझे नाम, आनन करे काम जीवा मुखे. पायन तुझे पाय ठेवन मी डोई, पृथक ते काही न करियान. तुझी गुणवाद ऐकेन कानी, अनेकाची वाणी पुरेयता. करीन सेवा करे चालेन पायी, अनेकन वजे ठाई तुझविन. तुका म्हणे जीव ठेवीन मी पायी, अनेक ते काही देऊ कोणा कवन. देवा मी तुझ्या रूपाचे ध्यान करीन, तुझे नाम गात राहीन. माझी जीवानी मुख दुसरे कोणतेच काम करणार नाहीत. तुझे चरण मी जेथे पाहीन तेथे त्या चरणावर मी डोके ठेवीन, दुसरे काही यावेळी करणार नाही. कानांनी मी तुझी गुणगान ऐकेन, इतर काही ऐकणे आता पुरे झाले. हाताने तुझी सेवा करीन, पायाने तुझ्याकडे चालत राहीन, इतर ठिकाणी मी जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव मी तुझ्या पायावर ठेवला आहे, आता दुसऱ्या कोणाला बायका मुले मी काय देऊ. देवाचे भजन कारे न करेशी तैसे, अखंड हव्याशी पीडितोशी. देवाशी शरण कारे न वजशी, तैसा बकमिना तैसा मनुष्य लागी. देवाचा विश्वास कारे नाही, तैसा पुत्र स्नेह जैसा गुंतलाशी. कारे नाही तैसी देवाची ते गोडी, नागवणी सोड पत्नी जैसा. कारे नाही तैसे देवाचे उपकार, माया मिथ्य भार पितृपूजन. कारे भयवाशी लोकाचा तू धाक, विसरून एक नारायण. तुका म्हणे कारे गातलेशी वाया, सर्व आयुष्य जाया भक्तिविन. अरे संसाराच्या हव्यासाने अखंड कष्ट करतोस, तेवढ्या हव्यासाने देवाचे भजन कार्य करीत नाहीस. मासा पकडण्यासाठी बगळा ध्यान लावून बसतो, तसा तू माणसासाठी लोभ बाळगतोस. देवाला शरण जाण्यासाठी तसा लोभ तू का ठेवित नाहीस. पुत्राच्या ठिकाणी जसा तुझा स्नेहभाव आहे, तसा तो स्नेहभाव देवाविषयी का ठेवित नाहीस. शरीराने पैशाने बायको तुला लुटते, तरी तुला तिच्याविषयी आवड आहे. ती आवड तू देवाविषयी का ठेवित नाही. संसार खोटा असूनही त्याचा भार वाहतोस, मातापित्याचे उपकार मानून त्यांची सेवा करतोस, तसे देवाचे उपकार कार्य मानित नाहीस. नारायणाला विसरून तो लोकाचा धाकमणी का बाळगतोस. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती न केल्यामुळे तुझे सारे आयुष्य वाया चालले आहे. माझे चित्त तुझे पायी राय, ऐशे करी काही दरोनिया बाई. भाव हा तारी दातारा, चतुर तू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी. धन्य तुची विठोबा, करिया तिमी राचा नाश. उदय होऊनी प्रकाश, तोडी अशा पाश. करी वास हृदय, पाय गुंतलोने नंता माझी. असो तुझा तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावी. हे दातारा, माझे मन सतत तुझ्या पायाशी राहील असे काहीतरी कर, आणि माझा हात धरून मला या भवसागरातून तारून ने. तू चतुर शिरोमणी, गुण लावण्याची खान आहे, सर्वांचा मुकुटमणी असे हे विठोबा तू धन्य आहेस. अज्ञानाच्या अंधकाराचा नाश कर, ब्रह्मज्ञानाचा उदय होऊन सर्वत्र प्रकाश निर्माण होऊ दे. संसाराच्या आशेचे पाश तोडून टाक, आणि माझ्या हृदयात सतत वास कर. तुकाराम महाराज म्हणतात, अज्ञानामुळे प्रपंचात गुंतलो, पण देवा त्यातून मला मुक्त करण्याची चिंता तुम्हाला असू द्या. मी तुमच्या चरणावर शिर ठेवून विनंती करतो की आता माझे रक्षण करा. आमुचे उचित याची उपकार, आपुलाची भार घालू तुझ. भूक लागली या भोजनाची आळी, पांघुरणे काळी शीताची या. जेणे काळे मने मनाशी आवडी, तेची मागोघडी आवडते. दुःख येऊ नेदी आमची आगरा, चक्र करी फेरा भोवताला. तुका म्हणे नाही मुक्ती सवे चाड, हेची आम्हा गोड जन्म घेता. देव आमच्या पोषणाचा भार तुझ्यावर घालून उचित असे उपकार करीत आहेत. भूक लागल्यावर जेवणाचा हट्ट आणि थंडीच्या काळात उबदार पांघरून मागण्याचा हट्ट मी करणारच. तुला ज्या पदार्थाची आवड आहे ते तू मागून घ्यावेस. आमच्या घरी दुःख येऊ देऊ नकोस. तुझे सुदर्शन चक्र त्या दुःखाचे निवारण करते व्हावे म्हणून आमच्या भोवती फिरत ठेव. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मोक्षाची हाव नाही, जन्मास येऊन तुझी भक्ती करावी हेच आम्हाला आवडते. मी दास तयाचा दया चाड नाही, सुख दुःख दोही विरहित जो. लागी राहिला शे उभा विवरेच्या तिरी, कट दोन्ही करी धरून या.
नवल काय तरी पाचारिता पावेन न सवरिता धावे भक्ती काजे न स्मरत धावे भक्त काजा सरोबार माझा त्याशी आहे चिंता तोची माझा दाता स्वहिताचा तुका म्हणे त्यास गाईन मी गीते आणि कते चित्ती न धरी काही ज्याला कशाची आस नाही तो जो सुख दुःखादी दोन जाणत नाही अशा देवाचा मी दास आहे. चंद्रभागेच्या तीरावर कमरेवर हात ठेवून जो उभा राहिला आहे त्याला हाक मारत असतो त्वरित धावत येतो. यात नवलते काय. तो न बोलताही भक्ताच्या कामासाठी तयार असतो. भक्ताकडे तात्काळ धाव घेतो. माझा सर्व भार त्याच्यावर आहे. माझे हित करणाराही तोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी त्याचे गाण्यातून गुणगान करील. त्याच्याशिवाय तर कोणताच विषय मनात धरणार नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2514 थांबत.